नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी आहोत. येत्या 5 तारखेला पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुका मोठ्या ताकदीने होणार असून आज 27 जानेवारी रोजी अर्ज नामनिर्देशन माघारी घेण्याचा हा 27 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे. कुठंतरी पक्षाच्या आदेशाने किंवा पक्षहिताच्या दृष्टिकोनातून काही नामनिर्देशन पत्र जे आहे त्या माघारी घेण्यामध्ये कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आपल्याबरोबर गराडे पंचायत गणाच्या 99 गराडे पंचायत गणचे उमेदवार स्वप्नाली प्रमोद बर्दे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही जो आज अर्ज माघारी घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचे? नमस्कार, माझे नाव स्वप्नाली प्रमोद बर्दे. मी गराडे या गणातून माझा अर्ज आज माघार घेतला आहे. नामदार मुख्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या विचाराने म्हणजे हे करून माझा अर्ज माघार घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, काय जे तुम्ही आज अर्ज माघारी घेतलाय? पक्षाच्या हितासाठी आणि शिवतारे बापूंचा आदेश आणि गावात विकास कामांसाठी सर्व ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी, पश्चिम भागातल्या आमच्या नेत्यांनी सर्वांनी सांगितलं की या गाण्यामधून आपला पुढं विचार केला जाईल. आणि दुसरा विषय असा की विकासाचा पण मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सुप्रिया विशाल रावडे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्योतिताई राजाराम झेंडे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमचा उमेदवारी अर्ज आमच्या कोडीत गावातून भरलेला माघारी घेतो. पक्षाने काय किंवा बापूंनी काय आदेश दिले? बापूंनी आदेश दिलाय फक्त आपण आता विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला त्या ठिकाणी लढायचंय. त्यामुळे आपण गावामध्ये कुठल्याही विकास कामामध्ये कमतरता न पडता आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त निधी आणू. आणि एक वर्षभराने नंतर बापू बोललेले आहेत आम्हाला एक असं म्हणजे आता मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेणार आहेत 2.5 वर्ष शेवटचे. त्याच्यामध्ये भरपूर असा निधी मिळणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या आधी पण एक संपूर्ण पुरंदर तालुक्यात सांगायचं म्हणलं तर कोडीत गावामध्ये त्यांनी रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पाण्याच्या लाईन असतील, धोनी गावच्या मधला ब्रिज असेल, मुसवा मद्राकडे जाणारा रस्ता, त्याबरोबर तुळाजोबाचा रस्ता, राजवाडी वस्तीचा रस्ता असेल, सोमर्डेला जाणारे रस्ते असतील, त्याबरोबर इतर अन्य काही वैयक्तिक कामं असतील, घरकुलांची कामं असतील, भरपूर अशी कामं केलेली आहेत. शाळा असतील, त्याच्यानंतर अंगणवाड्या असतील, पाण्याचे खोलीकरण असतील, गराडे धरणाचं काम असेल, त्याबरोबर सांगायचं म्हणलं तर कॅनलच्या प्रकल्प आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये गुंजवणी धरणाचं पाणी. त्याच्यामुळं सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही आमच्या पक्षासाठी आणि बापूंचा हा आदेश आम्ही संपूर्णपणे पाळलेला आहे. शिवसैनिक चलबिचलित होऊ नये त्यासाठी आम्ही सर्वजण एकमुखाने एकत्र राहिलेलो आहे. त्यासाठी आता आमचे माजी सरपंच सोमर्डे गावचे, आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते उमेशराव आणि अमोलजी बोराडे, आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. उमेदवार आमच्या बरोबर आहेत. आम्ही आमच्या सहकुशीने उमेदवारी अर्ज माघारी घेत आहोत. पाठिंबा कुणाला देत आहे? पाठिंबा आताच बोललो तुम्हाला की एक गराडे गावचं नेतृत्व, माजी ग्रामपंचायत सदस्य, आणि त्यांनी एक विधानसभेच्या टायमिंगला पण विजयबापू शिवतारे यांच्यासाठी संपूर्ण आमच्या पंचकृषीमध्ये गराडे गाण्यामध्ये घरनं घर पेंजलेले आहेत. त्यांची एक ओळख आहे सुप्रिया रावडेंची. त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्या भिवरे गावच्या त्यांचं माहेर आहे आणि इतर परिसराचाही त्यांचा पाहुण्यांचा समाज मोठा आहे. त्यामुळे त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देतोय. त्याबरोबर पक्षाच्या आदेशानुसार बापूंनी सांगितलं की त्यांच्याबरोबर आपण ज्योती राजाराम झेंडे माझे जिल्हा परिषद सदस्य, त्यांचं काम त्या ठिकाणी एकदम क्वालिटीचं आहे. त्या ठिकाणी मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही बापूंच्या आदेशाने आम्हाला त्या ठिकाणी थांबणं आम्हाला गरजेचं आहे. एका दृष्टिकोनातून गावाचा विकास महत्वाचा आहे. उमेदवार आमचा एकच तो धनुष्यबाण असेल असे पहिल्यांदाच घोषित केलेले होते. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर 99 गराडे गणाच्या उमेदवार
ज्यांनी नामनिर्देशन आज माघारी घेतले, स्वप्नाली प्रमोद बर्दे त्यांनी आज नामनिर्देशन माघारी घेतलेलं आहे. धन्यवाद.